नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इन्स्पायर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 1 मधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक पाहूया. त्याची फर्स्ट एक्सरसाइज आज आपण कव्हर करू. अगदी सोपा चॅप्टर आहे. गेल्या वर्षी ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला 9 एक्सरसाइज होत्या, म्हणजे ओल्ड सिलेबसमध्ये. न्यू सिलेबसमध्ये 5 एक्सरसाइज केल्या आहेत. म्हणजे प्रत्येक एक्सरसाइजमध्ये एक वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते. आता काही जे रिलेटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत ते एकत्र करून एकच एक्सरसाइज बनवल्या आहेत. म्हणजे वास्ट सिलेबस होता तो थोडा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक्सरसाइज 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन बघू. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. आता हा जो चॅप्टर आहे तो थोडा आपलं इंग्लिश ग्रामरसारखा चॅप्टर आहे. म्हणजे लॉजिक आपल्याला पाहायचं आहे. आता लॉजिक म्हणजे आपण एखाद्या गोष्टीबद्दल तर्क मांडतो की बाबा रे आजचं हवामान जरा पाऊस पडण्यासारखं वाटतंय, आज पाऊस पडेल, हे एक लॉजिक असतो. किंवा आपण कुठल्या तरी गोष्टीवर तर्क मांडतो. म्हणजे समजा आपण कुठल्या शहरामध्ये गेलो तर तिथल्या बिल्डिंग्स आपण पाहिल्या तर आपण सहज बोलून जातो ह्या शहरामधल्या बिल्डिंग्स जरा जास्तच उंच आहेत. म्हणजे एक तो लॉजिक झाला त्या शहराबद्दल. तसं आपल्याला मॅथ्सबद्दल लॉजिक समजून घ्यायचं आहे. तर एक एक स्टेप आपण पुढे गेलो, एक एक प्रॉब्लेम समजून घेतला की मग आपल्याला समजेल नेमकं लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय आहे. आता फोकस करू आपण क्वेश्चन नंबर 1 वरती. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचून दाखवतो. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. याचा अर्थ काय की जे सेंटेन्स दिलं आहे तो स्टेटमेंट आहे का ते ओळखायचं. जस्टिफाय इन केस, मग जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगा. असं अगदी सोपं प्रॉब्लेम आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला भरपूर प्रॉब्लेम दिलेत. कधी कधी तर आपल्याला मिसलेनियस एक्सरसाइजचेही पडू शकतात प्रॉब्लेम्स. मग अशा वेळी आपल्याला जर का त्याचा फॉर्म्युला समजला तर मग कुठलाही प्रॉब्लेम बदलून जर विचारला, शक्यतो 12th बोर्डला आपल्याला प्रॉब्लेम बदलून देत नाही. म्हणजे जो आपल्याला बुकमध्ये आहे तोच विचारला जातो. पण आपण जो घेतला आहे त्याच्या व्यतिरिक्त जर मिसलेनियस एक्सरसाइजमधला आला तर मग कसं सॉल्व करायचं, त्याच्यासाठी हे फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युले जर आपल्याला समजले तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम जर विचारला तरी समजायला सोपं जाईल. ह्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला एकूण 15 प्रॉब्लेम पाहायचे. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम मेन क्वेश्चन 1 आहे आपला, स्टेटमेंट आहे की नाही ओळखा. तर आपण काय करायचं, स्टेटमेंट केव्हा नसतं हे पहिले समजून घ्यायचं. हे आयडिया आहे. स्टेटमेंट केव्हा नाही हे समजलं की केव्हा आहे हे समजायला सोपं जातं. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा आपल्याला तांदळातले खडे काढायचे असतात, आपण तांदूळ निवडणे बोलतो. तर आपण जर का तांदूळ निवडणं बोललं तर तांदूळ एक एक काढला तर आपल्याला पूर्ण दिवस लागेल एक एक तांदूळ बाहेर काढायचा. मग आपण काय करतो, तांदळात जे खडे असतात निगेटिव्हिटी ती बाजूला काढतो, म्हणजे पॉझिटिव्हिटी राहते. म्हणजे खडे काढले का तांदूळ राहतात. तसंच या क्वेश्चनमध्ये स्टेटमेंट केव्हा आहे हे समजण्यापेक्षा केव्हा नाही हे समजलं की क्वेश्चन नंबर 1 समजायला एकदम सोपं जातं. मग स्टेटमेंट केव्हा नसतं तर त्यासाठी हे फॉर्म्युले आहेत. सेंटेन्सचे टाईप्स आहेत. म्हणजे हे सेंटेन्स स्टेटमेंट असे जर सेंटेन्स असले तर स्टेटमेंट नसतात. मग कधी कधी हे 4 टाईप आहेत, याच्यावर फोकस करू पहिल्यांदा आणि मग क्वेश्चन नंबर 1 मधले सब क्वेश्चन आपण समजून घेऊया. दिलेलं सेंटेन्स जर का त्याच्यामध्ये जर कमांड असेल, रिस्पेक्ट असेल तर ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं, स्टेटमेंट नसतं. आता कमांड म्हणजे काय, ओपन द डोअर हे कमांड झाली. काहीतरी आपण मराठीत त्याला आपण काहीतरी त्याला आज्ञा दिली.
तो स्टेटमेंट होत नाही. किंवा रिस्पेक्ट असते, किंवा एखादी आपण रिस्पेक्ट देतो पुढच्याला, तेव्हाही तो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होतो, तो स्टेटमेंट होऊ शकत नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स केव्हा असतो? कमांड किंवा रिक्वेस्ट. पुढचं आहे एक्सक्लेमेटरी. इमोशन असतात किंवा एक्साइटमेंट असते. म्हणजे उदाहरणार्थ मराठीत आपण पाहिला तर अरे बापरे केवढा मोठा हा साप, म्हणजे त्याच्यामध्ये काय उद्गारवाचक चिन्ह आहे. हा एक्सक्लेमेटरी समजायला खूप सोपं असतं. एक प्रकारचं त्याच्यामध्ये असं सिम्बॉल असतो, म्हणजे समजायला सोपं जातं. म्हणजे इमोशन्स असतात. ओ गॉड, म्हणजे त्याच्यात काहीतरी भावना आल्या. ओ गॉड अशी स्टार्टिंग होते ती, ओ गॉड. मग तो काय एक्सक्लेमेटरी साईन येते, त्याला काय म्हणतात? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजे ओळखायला सोपं जातं. तिसरं आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. हे ओळखायला एकदम सोपं आहे. क्वेश्चन मार्क असतो त्याच्यामध्ये, म्हणजे हाऊ आर यू, त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आला म्हणजे तो स्टेटमेंट हो नाही. चौथा आहे ओपन सेंटेन्स. म्हणजे नॉट फिक्स ऑब्जेक्ट, म्हणजे इट इज इन रेड कलर, पण नेमकं कुठलं आपल्याला विचारलं आहे बाबा हे रेड कलरमध्ये आहे ते सांगितलं नाही, त्याच्यामध्ये फिक्स ऑब्जेक्टिव्ह नाही, त्याला ओपन सेंटेन्स म्हणतात. म्हणजे ह्या 4 गोष्टी असेल तर त्याला स्टेटमेंट म्हणत नाही. हे समजलं की मग क्वेश्चन नंबर 1 समजायला एकदम सोपं आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला एकूण प्रॉब्लेम्स आहेत 5. त्यातला फर्स्ट क्वेश्चन मगाशी आपण वाचून पाहिला, त्यातलं सब क्वेश्चन 1 इथे आपण फोकस करू आणि बघा, समजून घ्या, व्यवस्थित समजेल. सब क्वेश्चन 1 आहे 5 + 4 = 13. प्रश्न काय? स्टेटमेंट आहे की नाही ओळखायचं आहे. तर हा स्टेटमेंट आहे, कारण याच्यामध्ये कमांड नाही, रिस्पेक्ट नाही, इमोशन्स नाही, एक्साइटेडमेंट नाही, क्वेश्चन मार्क्स नाही, किंवा नॉट फिक्स ऑब्जेक्टिव्ह पण नाही, कारण फिक्स ऑब्जेक्ट काय जवळजवळ सगळं दिलेलं आहे आपल्याला. म्हणून त्याचा आन्सर येणार इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स. आता इथे दिलं आहे बघा, स्टेटमेंट आहे की नाही ओळखायचं. इन केस स्टेटमेंट ते स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे जर का स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायला सांगितलं. आता हे स्टेटमेंट आहे परंतु ते फॉल्स आहे, कारण 5 + 4 केलं तर आन्सर येतं 9, पण इथं काय दिलं आहे आपल्याला 13. म्हणजे याचा अर्थ ते स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणून लिहिताना आन्सर कसं लिहायचं, बोर्डाला असे स्टार्ट करायचं, स्टेटमेंट आहे म्हणून इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. फॉल्स आहे म्हणून एफ, ट्रू असेल तर टी, कारण इथं दिलं आहे बघा स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे त्याची खरी व्हॅल्यू काय आहे ते द्यायचं, म्हणजे ते फॉल्स आहे म्हणून एफ. समजला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण सब क्वेश्चन 2 पाहूया. याच्यामध्ये दिला आहे x - 3 = 14. आता याच्यामध्ये आपल्याला फिक्स ऑब्जेक्ट दिला नाही, कारण इथे जर का 17 असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. म्हणजे एक्सचं व्हॅल्यू कुठलीही घेऊ शकतो आपण, म्हणजे फिक्स नाही. इथं दिलं आहे बघा नॉट फिक्स ऑब्जेक्ट, म्हणून तो स्टेटमेंट होऊ शकत नाही. मग लिहिताना आन्सर कसं लिहायचा? इट इज ॲन ओपन सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. हे त्याचा आन्सर आहे. अगदी सोपं आहे. ह्या जर 4 गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या तर पूर्ण क्वेश्चन नंबर 1 आपल्याला समजायला वेळ लागणार नाही. तर सब क्वेश्चन 3 पाहूया. क्लोज द डोअर. आता ह्या सब क्वेश्चनमध्ये बघा एक ऑर्डर दिलेली आहे, एक प्रकारची एक कमांड आहे, क्लोज द डोअर, म्हणजे एक कमांड झाली. आता कमांड असेल तर त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बोलतात. इट इज ॲन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, हॅन्स इट इज नॉट स्टेटमेंट, म्हणजे ते स्टेटमेंट होऊ शकत नाही. समजलं? किती सोपं आहे बघा. सब क्वेश्चन 4 घेऊया. 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. ह्याच्यामध्ये कमांड नाही, रिस्पेक्ट नाही, इमोशन्स नाही, एक्साइटेडमेंट नाही, परत क्वेश्चन्स नाही, नॉट फिक्स ऑब्जेक्टिव्ह, असं काही नाही. हे स्टेटमेंट आहे. पण आता ते फॉल्स आहे का ट्रू आहे हे कसं ओळखायचं? तर 0 इज कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला गेल्या वर्षी झालं आहे. कॉम्प्लेक्स नंबर अशा फॉर्ममध्ये असतो, मग 0ला आपण असं लिहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे इट इज अ स्टेटमेंट, ते स्टेटमेंट आहे. विच इज ट्रू, ते ट्रू आहे. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू टी.
इथं काय होतं फॉल्स म्हणून एफ, इथे ट्रू आहे म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी. असं अगदी सोपं आहे. सब क्वेश्चन 5 घेऊ आपण. आता बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल कसं लिहायचं काय. आता मी तोंडी याचं आन्सर सांगणार आहे. ते तोंडी आन्सर व्यवस्थित समजून घ्या आणि मग वहीत व्यवस्थित सगळं लिहा. सब क्वेश्चन 5 आहे. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. म्हणजे याच्यामध्ये एक आपल्याला एक रिस्पेक्ट येते. त्याच्यामध्ये आपल्याला रिस्पेक्ट दिले, कृपया पुढच्याला रिस्पेक्ट दिले. म्हणून याचा आन्सर लिहिताना आपण कसं लिहिणार. हे काय स्टेटमेंट होऊ शकत नाही. प्लीज म्हणजे एक आदर दिला आपण त्याला, पुढच्याला कृपया म्हणजे एक रिस्पेक्ट केली, आपण विनंती केली, मला ते ब्रेकफास्ट द्याल का, म्हणजे विनंतीच आहे. म्हणजे ह्याचा आन्सर असं येईल बघा. इम्पेरेटिव्ह, इट इज ॲन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हॅन्स इट इज नॉट स्टेटमेंट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये मोडतो अशा प्रकारे. सब क्वेश्चन 6 कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर. आता हे स्टेटमेंट आहे हे लक्षात घ्या, पण ते फॉल्स आहे का ट्रू आहे हे कसं ओळखायचं बघा. आता कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर म्हणजे काय. कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप आणि सिमिलर म्हणजे समरूप. म्हणजे कॉन्ग्रुएंट म्हणजे मेजरमेंट सेम टू सेम आलं पाहिजे, याला कॉन्ग्रुएंट बोलतात. आपल्याला हे माहिती आहे, आपण प्रिव्हियस नॉलेज आपल्याला एवढं आहे, मागच्या इयत्तामध्ये आपण पाहिलेलं स्टँडर्डला. आता कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप आणि म्हणजे सेम टू सेम. आणि सिमिलर म्हणजे काय, ते शेप सारखे असतात. सपोज हा ट्रायंगल आपल्याला स्मॉल आहे आणि हा त्या मोठा आहे त्याच्यापेक्षा, तर याला सिमिलर बोलतात. आता क्वेश्चन समजून घ्या. कॉन्ग्रुएंट म्हणजे अशा प्रकारे, तर ते सिमिलरही होऊ शकतात, शेप सारखाच आहे. मग कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर म्हणजे याचा आन्सर येणार अशा प्रकारे. इट इज स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू हेन्स इज ट्रूथ व्हॅल्यू टी. अशा प्रकारे. म्हणजे आता तुम्हाला जरी आपण तोंडी उत्तर सांगितलं तरी समजेल, इतकं सोपं झालेलं आहे. सब क्वेश्चन 7 x² इज इक्वल टू एक्स. म्हणजे याच्यामध्ये नॉट फिक्स ऑब्जेक्ट म्हणजे एक्सची व्हॅल्यू दिली नाही, मग याचा आन्सर काय येणार, जे आपल्याला सब क्वेश्चन 2 होता तशा प्रकारे. इट इज ॲन ओपन सेंटेन्स हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. सब क्वेश्चन 8 पाहू आता. सब क्वेश्चन 8 मध्ये अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आता हे स्टेटमेंट आहे, कारण ते कमांड नाही, रिस्पेक्ट नाही, इमोशन्स नाही याच्यामध्ये, किंवा क्वेश्चन मार्क नाही, किंवा याच्यामध्ये फिक्स ऑब्जेक्ट दिले की बाबा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूटपेक्षा जास्त 2 रूट नसतात, जास्त रूट्स नसतात. मग याच्यामध्ये याचा ट्रू आहे का फॉल्स आहे कसं ओळखायचं. तर कुठलाही क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे असतो, x² + bx + c इज इक्वल टू 0, म्हणजे ह्या फॉर्ममध्ये असतो. तर आपल्याला माहिती आहे याचा आन्सर जर आपण सॉल्व केलं तर एकतर त्याचं 1 रूट येतो किंवा 2 रूट येतो. 2 रूटपेक्षा जास्त आन्सर्स येत नाही, जास्त आन्सर येत नाही, आपण हे पाहिलं. म्हणजे याचा अर्थ काय, दिलेला जर सब क्वेश्चन 8 आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे म्हणजे टी आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स म्हणजे बरोबर विधान आहे, ते राईट स्टेटमेंट आहे. म्हणजे याचा आन्सर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 4 सारखं, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू हेन्स इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी. क्वेश्चन नंबर 9 बघू आपण. क्वेश्चन नंबर 9 बघा. एक्सरसाइज आपल्याला 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन 1 मधला सब क्वेश्चन 9, त्याच्यात मी वाचून दाखवतो तुम्हाला. डू यू लाईक मॅथमॅटिक्स म्हणजे काय, प्रश्न विचारलेला आपल्याला. आता प्रश्नार्थक म्हणजे क्वेश्चन मार्क आला, त्याच्यामध्ये तो स्टेटमेंट होऊ शकत नाही, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स येतो, हॅन्स इट इज नॉट स्टेटमेंट. असं अगदी सोपं आहे. सब क्वेश्चन 10 आहे, द सनसेट्स इज द वेस्ट. आता ओल्ड सिलेबसमध्ये सनराईज इन द ईस्ट होतं, याच्यामध्ये थोडा बदल केलेला आहे, सनसेट दाखवला आहे. तर हे स्टेटमेंट आहे
आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी, कारण सनसेट हा वेस्टलाच असतो. म्हणजे लिहिताना आपण कसं लिहिणार, फोर्ससारखं, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी. सब क्वेश्चन 11 पाहू. ऑल रिअल नंबर आर होल नंबर. आता हे स्टेटमेंट आहे, परंतु आता होल नंबर कुठून स्टार्ट होतात, 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. आणि रिअल नंबर म्हणजे मायनस पण आले, प्लस पण आले, सर्व आले, पॉईंटवाले. मग क्वेश्चन पुन्हा एकदा वाचून दाखवतो. ऑल रिअल नंबर आर होल नंबर. मग रिअल नंबर जर मायनस असेल तर तो होल नंबर होऊच शकत नाही. म्हणजे लिहिताना आन्सर काय लिहिणार, इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू एफ लिहावं लागेल, कारण ते फॉल्स आहे. सब क्वेश्चन आता आपण पाहूया 12. कॅन यू स्पीक इन मराठी. बोलतानाच बघा क्वेश्चन मार्क येतोय. कॅन यू स्पीक इन मराठी म्हणजे काय, हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 13 तो लिहून दाखवावा लागेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 13 बघा कशा प्रकारचा आहे. x² - 6x - 7 इज इक्वल टू 0 व्हेन x इज इक्वल टू 7. आता सब क्वेश्चन 2 मध्ये बघा x आला होता, इथेही आला आहे, पण इथे एक्सची व्हॅल्यू दिली नव्हती, इथे दिलेली आहे. म्हणजे काय, हे स्टेटमेंट आहे. मग हे ट्रू आहे का फॉल्स आहे, कसं काय, मग त्याला आपण सॉल्व करून बघू. एक्सच्या जागी आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. 7² - 6 × 7 - 7 इज इक्वल टू 0. 7² 49, 6 7 जा 42 - 7 49, यांची ॲडिशन होईल, मायनसचं साईन येईल, 49 इज इक्वल टू 0. म्हणजे काय आहे, स्टेटमेंट पण आहे आणि ट्रू पण आहे. अशा प्रकारे 13 क्वेश्चन झालं. 14 क्वेश्चन, सेकंड लास्ट क्वेश्चन. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. हा फॉर्म्युलाच आहे आपल्याला 12ला पुढच्या चॅप्टरमध्ये, काही चॅप्टरमध्ये हा फॉर्म्युला आहे. त्याचा फॉर्म्युला आहे ओमेगा प्लस ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. किंवा आपण त्याला सोप्या पद्धतीने असं लिहूया, ओमेगा क्यूब प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. त्याला लिहिताना आपण असंही लिहू शकतो, ओमेगा क्यूब प्लस ओमेगा इज इक्वल टू -1. हे फॉर्म्युले नंतर तयार होतात. तर याची क्यूब रूट युनिटी 0 असते, म्हणजे हे फॉर्म्युलाच आहे. म्हणजे लिहिताना आपण दिस इज स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट इज ट्रूथ व्हॅल्यू टी लिहायचं. आणि सब क्वेश्चन आता लास्ट 15. इट रेन्स हेवीली. आता ह्या सब क्वेश्चनमध्ये फिक्स ऑब्जेक्ट नाही आहे, कारण आपण हे जेव्हा रेनी सीझनमध्येच हा शब्द बोलू शकतो, इट्स रेन्स हेवीली. कारण दुसऱ्या कुठल्या आपण जर ऋतूमध्ये हे बोललो तर मग हे चुकीचं विधान होईल, किंवा ते विधानच नाही. त्याला काय लिहिणार आपण, इट्स ओपन सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. अशा प्रकारे 15 आपल्याला प्रॉब्लेम आहेत याच्यामध्ये. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जर का हे 4 गोष्टी समजल्या, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इंट्रोगेटिव्ह, ओपन सेंटेन्स, हे सेंटेन्स असल्यावर ते स्टेटमेंट नसतं, हे समजलं का मेन क्वेश्चन 1 समजायला सोपं आहे. पुढे आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया.